नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण येथे प्रीमिक्स वापरून परफेक्ट असे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि सोबतच काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा पाहणार आहोत. तर इथे आपण गुलाबजामसाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे. दूध 1 वाटी, तूप, केसर, इलायची पावडर, साखर, पाणी आणि प्रीमिक्स. तर इथे मी चितळे फूडचं प्रीमिक्स घेतलेलं आहे, तुम्हाला भेटेल ते घ्या. तर इथे हे आपण प्रीमिक्स घेतलेले आहेत, ते 200 ग्रॅम आहेत आणि त्याच्यामध्ये 40 गुलाबजाम आरामशीर बनतात. तर पुढे जाण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. कारण की आपण आपल्या चॅनेलवर खूप सोप्या पद्धतीने बनणाऱ्या अशा रेसिपीज दाखवत असतो. तर इथे पाण्याचा तुम्ही वापर करू शकता पीठ मळण्यासाठी, पण मी इथे दुधाचा वापर केलेला आहे. तर ही तुमची पहिली टिप आहे की खूप जण म्हणतात की गुलाबजाम हे नीट मळले जात नाही, त्याला क्रॅक येतात. तर त्याच्यासाठी इथे तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर करू शकता. पाण्याचा केला तरी काही हरकत नाही. तर मी इथे 1 वाटी दूध घेतले होते, तर त्यातले सुद्धा एवढे दूध राहिलेले आहे. आणि इथे दुसरी टिप म्हणजे पीठ हे छान असे मळून घ्यायचे. तर मी इथे पीठ छान असे मळून घेतलेले आहे आणि इथे मी आता पिठाला तूप लावत आहे. तर इथे तुम्ही पिठाला तूप लावून छान असं मळून घेतलं की त्याने सुद्धा गुलाबजामला क्रॅक जाण्याच्या चान्सेस कमी असतात. तर तुम्ही पाहू शकता एवढं असं मी एक जास्तसुद्धा पातळ नाही, जास्तसुद्धा घट्ट नाही, असं मऊसर पीठ मळून घेतलेलं आहे. आणि इथे आता मी गुलाबजाम बनवायला घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही हातावर छान छान असे गोल गोल शेप देऊन गुलाबजाम बनवू शकता. तर काही गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या आहेत की हे पीठ जमलं तर तुम्ही दुधातच मळा, छान असे मळून घ्या आणि त्याला लास्टला तुपाचा थोडासा हात लावून मळा आणि हे असे छान असे गुलाबजाम तुम्ही मळून घ्या. त्याला छान असा आकार देत देत ते छान असे बनतात. तर इथे मी मळलेल्या पिठाचे छोटे छोटे पोर्शन करून घेतलेले आहेत. 40 पोर्शन करून घेतलेले आहेत, म्हणजे पार्ट्स छोटे छोटे, जसे आपण चपात्या करताना गोळे बनवतो तसेच, जेणेकरून गुलाबजाम हे जास्त मोठे पण आणि छोटे पण नको बनायला आणि मापात बनतील. तर इथे आपण वाटीच्या अंदाजाने 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे, त्यात केसर टाकलेलं आहे आणि थोडी विलायची पावडर. आणि इथे आपण सेमच वाटीने 3 वाट्या साखर टाकणार आहोत. तसं तर तुम्हाला प्रमाण दिलेलंच असतं त्या पॅकेटवर. ते छान असे आपण उकळी येऊन देणार आहोत. आणि ते मी मध्ये 1-2 वेळा छान असे मिक्ससुद्धा केलेले आहे. ते उकळी येऊन दिलेली आहे छानशी 10-15 मिनटं आणि गॅस बंद केलेला आहे. तिथे तुम्ही पाहू शकता की छान असे गुलाबजाम तयार आहेत. कसं असतं की जर आपण त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करून घेऊन नंतर छान असा शेप दिला की गुलाबजाम जास्त मोठेही बनत नाही आणि छोटेही बनत नाही आणि बरोबर मापात हे होतात. आणि खूप जण म्हणतात की गुलाबजाम एकसारखे बनत नाही, काही मोठे होतात काही छोटे होतात त्याच्यामुळे. तर इथे मी तेल थोडंसं गरम करून घेतलं आहे, एकदम कडकही केलं नाही आहे. आधी चेक केलं आहे थोडंसं पीठ टाकून. गॅस लो फ्लेमवर ठेवून इथे मी गुलाबजाम तळून घेत आहेत. तर लक्षात ठेवा, गुलाबजाम तळताना ह्या लो फ्लेमवरच तळा आणि एक मेन म्हणजे त्याला सारखे मिक्स करत राहा, हलवत राहा, जेणेकरून ते करपायला नकोत. हार्डली 4 ते 5 मिनटात तुमचे गुलाबजाम तळून होतात. तुम्ही पाहू शकता मी इथे सारखे त्याला मिक्स करत आहे, जेणेकरून ते करपायला नको. तसे तर सगळ्याच कंपनीचे प्रीमिक्स हे खूप छान असतात, छान त्यांचे गुलाबजाम बनतात. पण माझा हा असा अनुभव आहे की मी जेव्हासुद्धा चितळे फूडचे प्रीमिक्सचे गुलाबजाम बनवते त्यावेळेस ते नेहमीच खूप छान होतात. आणि आता रक्षाबंधनही येत आहे, तर रक्षाबंधनसाठी स्पेशली खास असे तुम्ही गुलाबजाम बनवा. खूप छान छान अशा रेसिपीज अजूनसुद्धा ट्राय करा. तुम्ही पाहू शकता असं छान असा कलर आला की गुलाबजाम मी काढून घेतलेले आहेत. इथे मी जास्तसुद्धा अजून कलर येऊन देणार नाही, कारण की असेच मला छान वाटत आहे, परफेक्ट आहेत एवढे.
आपल्याकडे आता खूप सारे सण येत आहेत. आता नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन सोबतच श्रावण सुद्धा चालू आहे. तर तुम्ही छान असं गोड काहीतरी बनवा घरामध्ये आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते सांगा. कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहू शकता इथे छान असे हे गुलाबजाम झालेले आहेत आणि आपण हे आता पाकांमध्ये सोडत आहोत. इथे मी एकदा छान असं ते मिक्स करत आहे, जेणेकरून ते पाकात छान मुरतील. सगळे एकत्र एकजीव करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता इथे छान असे गुलाबजाम आता मुरायला ठेवलेले आहेत आणि इथे मुरल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आतपर्यंत सुद्धा किती छान असे ते पाक त्याचा गेलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे झालेले आहेत. तर इथे तयार आहे आपले गुलाबजाम. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.